हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, इथं आहे ना आरूचं वगैरे आवरलेलं होतं. आरूला आंघोळ वगैरे होऊन सर्व आवरलेलं होतं. मग म्हटलं चला आपण एक व्हिडिओ घेऊया. 2-3 दिवसापासून काय घेतलाच नाही, कारण टाईमच नाही भेटत. आणि हे आरूचं चालू असतं असं रडायचं. आणि मग इथं आरूचं चाललं होतं हे बॉबिन वगैरे खायचं काम. आणि विरुदादा टी व्ही बघत होता. मग मी इथं हे बघा, माझ्या एवढी पार्सल बाकी आहेत मिशोची. आणि हो, तुम्हालाही जर माहिती करायचं असेल की मिशोचे व्हिडिओ वगैरे किंवा मी मिशोची मार्केटिंग कशी करता, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओमध्ये सांगेल की कशी मार्केटिंग वगैरे करायची आणि आपण घरी बसल्या म्हणजे कसे काय पैसे कमवू शकतो. मीही करते, म्हणजे मी मुलांना बघून तेही करू शकते भरपूर. म्हणजे असे काही नाही की आपण कुठंतरी गेलोच पाहिजे, मुलांना बघूनही आपल्याला घरी काम करता येतं. हे असं मिशोने आपल्यासाठी दिलेलं आहे आणि त्याला मिशो ॲफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. आणि ते बघा, इथं आरूचं वगैरे खेळायचं काम चालू होतं. आणि मग म्हटलं चला तोपर्यंत थोडंसं व्हिडिओ वगैरे घेऊ. बाकीचं सर्व आवरलेलं होतं काम. आणि विरुदादाचं खेळायचं चाललं होतं. आणि ते संध्याकाळचे वाजलेली होती, 4-4:30 वाजलेले असतील. आणि मग मला आहे ना व्हिडिओ शूट करायचे होते. ते 8-10 दिवसापासूनचे व्हिडिओ बाकी होते माझे शूट करायचे. त्यामुळं म्हटलं आज काहीही झालं तरी शूट करावंच लागेल, कारण की ते पोस्ट करावं लागतं परत इन्स्टावर. मग परत पुढचे पार्सल मागावं लागतं भरपूर. म्हणजे त्याच्यात पण भरपूर असतं बरं का, की पार्सल आल्यावर घ्यायचे, परत दुसरे मागवायचे, त्यांचे व्हिडिओ काढायचे, व्हिडिओ पोस्ट करायचे, ते एडिट करायचे. भरपूर असं, म्हणजे असं कोणतंच काम नाही आहे की सोपं असतं. आणि हे बघा, इथं आरूचं बाहेर खेळायचं काम चाललं होतं. हे माझे आज्जा सासरे आहेत आणि तिकडे आज्जा सासू बसलेल्या होत्या. आणि आरूचं मग चाललं होतं खेळायचं काम. 4-5 वाजता मग दोघंजण येतात. मग तेव्हा आरूला बघतात ते. मग तोपर्यंत माझं काही जे काम बाकी असतं मग मी ते तेव्हा करते संध्याकाळच्या टायमाला. आणि हे बघा, घरामध्ये पसारा बघा, एवढा पसारा करून दोघंजण बाहेर गेलेले होते. मग एवढा पसारा आवरायचा आणि मग बाकीचे काम करायचे. मग अगोदर आहे ना म्हटलं नाही, अगोदर व्हिडिओ काढून घेऊ. ते कधी पण आवरता येईल, कारण व्हिडिओ माझे भरपूर बाकी होते. मला ते रोज बघितलं की ते पार्सल जेव्हा बघायची ना, खूप टेन्शन यायचं की कधी होईल. मग म्हटलं आज आपण करूनच टाकू. मग त्या दिवशी मी पटकन म्हणजे आवरून घेतला आणि व्हिडिओ वगैरे काढायचं चाललं होतं. मग म्हटलं चला थोडंसं तुम्हाला पण दाखवूया व्हिडिओ कसे काढायचे. हो, हे बघा, व्हिडिओ काढायसाठी ना आयफोन जोडलेला, आयफोन. पण तो फक्त यांच्याकडं असतो, तुमच्या दाजीकडं. आपल्याला काय फक्त व्हिडिओ काढण्यासाठी असतो. आणि बाकी मग डेली ब्लॉग वगैरे मी माझ्याच मोबाईलमध्ये शूट करते. आणि बस, बाकी काय. तर हे बघा, इथं व्हिडिओ काढायची तयारी. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो मी कशी व्हिडिओ काढते. मी तर अशीच काढते. मी इथं काय असं काही केलेलं नाही आहे की सेपरेट स्पेस वगैरे त्यामध्ये मग व्हिडिओ काढायची. जसं आपल्याला ॲडजस्ट होईल मी माझ्या पद्धतीनेच व्हिडिओ काढत असते. तर हे बघा, मी अशा पद्धतीने काढते. अगोदर मी काही बघितलेले आहेत व्हिडिओ इन्स्टावर वगैरे, तसे काही आपल्याला आयडिया पण येते आपल्याला त्या बघून की कसे व्हिडिओ काढले पाहिजेत. आणि होय, तर माझा ट्रायपॉड होता ना, तो म्हणजे तुटलेला आहे. त्यामुळं मग मला त्या दिवशी सर्व याच्यावरच ॲडजस्ट करायचं होतं, रिंग लाईटवर, मोबाईल पण आणि ते लाईट पण सर्व. त्यामुळं मग जास्तच हाल झाले की लाईट पण पाहिजे आणि व्हिडिओ पण काढता आला पाहिजे. आणि त्यात मी एक व्हिडिओ काढायला लावलेला होता माझा. आणि जो यांचा मोबाईल होता तो मी त्याच्यामध्ये व्हिडिओ काढणं चालू होतं माझं. त्यामुळं मग म्हणजे व्हिडिओ काढायला पण मला तेव्हा परत मग मोबाईल काढायचा, परत खाली घ्यायचा. म्हणजे खूप असे म्हणजे हे झालं होतं. आणि तर मग हे मला बी सांगत होते की म्हणजे गॅस टाकीवाला आलेला होता ना, त्यासाठी ते विचारत होते पुस्तक वगैरे कुठे ठेवले. पण व्हिडिओ बघितला ते लगेच निघून जातात, त्यांना व्हिडिओमध्ये आवडत नाही, म्हणून मी त्यांना घेत नाही. ते ना असे व्हिडिओ बघितला की ते लगेच निघून जातात. फक्त आरू, मी, सासूबाईंचा पण त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये घेतला, पण त्यांना पण नाही आवडत व्हिडिओमध्ये आलेलं. आणि हे आमच्या इकडं फर्स्ट टाईम म्हणजे मी असं यूट्यूब चॅनल ओपन करून असे व्हिडिओ वगैरे काढते. म्हणजे मला खूप दिवसापासून काढायचे होते, पण मग म्हणजे असं व्हायचं, काढायचं की नाही. त्यामुळं मग म्हटलं आता जाऊ दे, आता करू चालू. मग तेव्हापासून चॅनल चालू केलेलं आहे. तेव्हापासून मग मी फक्त म्हणजे जास्त कोणाला घेत नाही, फक्त मी आणि माझी 2 मुलं वगैरे एवढेच बस.
बाकी काही त्यांना घेत नाही, कारण त्यांना आवडत नाही आणि त्यांना काम असतं भरपूर, त्यामुळं त्यांना टाईम पण नाही असे व्हिडिओमध्ये येण्यासाठी. आणि मी ना हा व्हिडिओ ट्राय केला होता की म्हणजे डायरेक्ट आपण असं मोबाईलकडे समोर उभे राहून पण असे पण व्हिडिओ काढू शकतो आपण, की म्हणजे डायरेक्ट समोरासमोर उभे राहून. पण त्यासाठी अगोदर खूप तयारी, किंवा 1-2 जण लागतं आपल्याला, की एक जण पार्सल देईल, परत दुसरं ओपन करून ठेवलेलं पाहिजे, म्हणजे भरपूर मग त्याला पण झालं पाहिजे आपल्याला पण आले पाहिजे ते. आणि मग इथे मी थोडासा प्रयत्न केला होता काढायचा, पण मग नंतर मग नाही आलं ते, कारण त्याच्यासाठी म्हणजे खूप अगोदरच तयारी केली पाहिजे. पुढच्या वेळेसपासून मग मी तसेच काढून बघणार आहे 1-2 व्हिडिओ. आणि हो, हे जे पार्सल असतात ना, हे आपण अगोदर पैसे पे करावं लागतं आपल्याला, आणि मग त्यानंतर मग आपल्याला प्रत्येक पार्सल मागं आपल्याला कमिशन भेटत असतं. मग ते आपल्या अकाउंटवर डायरेक्ट येत असतात. जर तुम्हाला याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला पूर्ण एक व्हिडिओ सेपरेट त्याचं सांगेल, की कसं आपण मिशोचे ॲफिलिएट म्हणजे मार्केटिंग वगैरे कशी करायची वगैरे, मग मी तुम्हाला सांगेन ते. हे बघा, आता इथे ना मग विरोदादा चालूच होतं, यायचं काम चालूच होतं. मग विरोदादा येऊन गेला. मग त्यानंतर विरो आला म्हटलं, मग दिदू पण येणारच. मग विरोचं झालं होतं किंवा मग मी त्याला व्हिडिओ बघितला, तो मग पुढच्या हॉलमध्ये जाऊन बसलेला होता. आणि मग त्याने सांगितलं की दिदूला घेऊन येऊ का. मग त्याला म्हटलं हो ये घेऊन, माझे झाले थोडेसेच बाकी आहेत. ती राहत नाही, त्याच्यामुळं मग मला ते व्हिडिओ नाही होत, जमतच नाही मला काढायला. आणि काही काढून ठेवलेले पण ते एडिट करायला टाईम नाही मला हे यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा जास्त म्हणजे असं टाईमच भेटत नाही की एडिट करून आपण अपलोड करूया. आणि त्यात ना आमच्या इकडं म्हणजे आम्ही मळ्यामध्ये राहतो, त्यामुळे इथे ना रेंजचा खूप प्रॉब्लेम होतो. अशी रेंज लवकर भेटत नाही. म्हणजे एक जर व्हिडिओ मला टाकायचा असेल समजा तर म्हणजे एक तास घेतो, कधी कधी तर 1 तास जातो तरी तो व्हिडिओ अपलोड होत नाही. मग कधी कधी 2-2 दिवस तर एकच व्हिडिओ अपलोड होत असतो. त्यामुळे ना असं मग जास्त इंटरेस्ट येत नाही की करून टाकावा. याला येतो बरं का, हे व्हिडिओचे इंस्टाग्रामला जो टाकतो रील्स वगैरे ते जातात, पण हे जे यूट्यूबचे वगैरे जे मोठे व्हिडिओ असतात ना, ते व्हिडिओ टाकण्यासाठी खूप टाईम जातो. मी कधी टाकते, मी अगोदर आहे ना सर्व व्हिडिओ जे असतात ना मी काढून ठेवते, मग ते नंतर एक अपलोड करत असते इंस्टावर. आणि बघा इथं आरू आली होती, आरून मग काय व्हिडिओ बघितला, हे बघितलं रिंग लाईट वगैरे बघितलं, मग काय तिचं लगेच खेळायचं वगैरे काम चालू होतं. मग ती कसलेच व्हिडिओ काढून देत नाही. बघा आता तुम्ही कशी तिथे झोपेल वगैरे, ती व्हिडिओज काढून देत नाही. नंतर बघा इथं मोबाईल तिने बघितला नव्हता, आता ती बघितला आणि मोबाईल लगेच घेऊन पळायला लागते लगेच मोबाईल बघितल्यावर. मग थोड्या वेळ खेळली वगैरे, मग चालू होतं नाटकं, आईचं तोंड कसं, पप्पाचं कसं, सगळं सांगते ती. आणि इकडं माझ्या आजी सासू बसलेल्या होत्या, आणि त्याच म्हणजे संध्याकाळी माझ्या आजी सासू आल्या का त्याच तिला सांभाळत असतात 1-1.5 तास. हे बघा आता आरून बघा कसं मोबाईल घेतला. खूप आनंद झाला तिला आता मोबाईल बघितला. मग काय मोबाईल घेऊन बसलं किती वेळ, ते मोबाईलचं चालू, तिला असं वाटायचं की काय चालू आहे म्हणून. मग तिने नंतर मोबाईल घेतला आणि मग ते झाल्यानंतर बाहेर गेली पप्पाकडे. तिच्या पप्पाला बघा कशी करते, घ्या म्हणते, आणि खूप नाटकं करते आता आरू. म्हणजे तिला जर विचारलं ना, नाक कुठं आहे, काय कुठं आहे, सर्व सांगते ती. आणि हसायचं कसं, आईने तुला मारलं कसं, सर्व सांगते. आणि हो, आम्हाला आहे ना म्हणजे आमच्या घरात मुलगी नव्हती, आरू झाल्यापासून आहे ना म्हणजे घरामध्ये पण खूप म्हणजे असं माझ्या सासूबाईंना पण खूप भारी वाटतं की मुलगी झाली आपल्या घरात. माझ्या सासूला पण म्हणजे मला असं वाटतं की मी खूप लकी आमच्या घरात की मला मुलगी झाली. आणि म्हणजे मी तिच्यासाठी आम्ही तेवढे मी नवस पण केलेले, तर असं कोणताच देव नाही की मी तिच्यासाठी नवस नाही केलेला आहे, कारण मला मुलगी पाहिजे होती. म्हणजे असं नाही का पहिले मुलगा मग दुसऱ्या मुलगी, मला अगोदर पण पहिले जरी आम्हाला मुलगी झाली असती ना खूप म्हणजे बरं वाटलं असतं. आमच्या इथं म्हणजे मला मुली खूप आवडतात. आणि तिच्या पप्पांनी तर मला म्हणायची नाही, मला माहिती मला मुलगीच होईल, मला माहिती मला दिदीच येणार आहे, आपल्या घरात दिदीच येणार. आणि ही दिदी झाली आम्हाला. आणि दिदी झाल्यावर तिच्या पप्पाचा आनंद तर खूप होता, म्हणजे विचारायचंच नाही. खूप त्यांना आनंद झाला होता का मला मुलगी झाली. त्यांची म्हणजे अगोदर पण ते विरूच्या वेळेस म्हणायची की आपल्या इथं मुलगी झाली तर मला म्हणजे मुलगीच पाहिजे, असं नाही की मुलगा पाहिजे. आणि मग संध्याकाळी अशी आजीची आणि तिची ह्या मी ना असं व्हिडिओ काढला आहे. नाहीतर माझ्या सासूबाईंना आवडत नाही व्हिडिओमध्ये येण्यासाठी. मी असं आहे ना मागून व्हिडिओ काढला त्यांच्या दोघींचा, आणि फक्त ते खेळत होती. तिचं काही काम नाही बरं का एवढं. आणि मग कधी चालू असतं समजा तिचं. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, तो मी यामध्ये ॲड केला आहे.
आणि ते म्हणजे दुपारचं आवरायचं काम चालू होतं माझं. आणि सर्व म्हणजे फक्त भांडे वगैरे बाकी होते. आणि बघा इथं सर्व भांडे ते बाकी होते. आणि आरूचं बघा, मी किचनमध्ये आले का आरूचं लगेच रडायचं काम चालू होतं. आणि लगेच मग तिला काहीतरी तिथे दिसलं, मग ते घेतलं तिने. आणि मग लगेच मग आई लगेच चालू होतं तिचं घ्यायचं काम. आणि मग पण विरू दादा आला, मग विरू दादा लगेच तिला घेतो. मग काही विरू असला की मग नाही मला काही जास्त म्हणजे सांभाळायचं काम पडत बरं का, तो बघून घेतो तिला. आणि तर मग सर्व त्यानंतर मग भांडे सर्व आवरले होते. आणि मग दोघांना पण मी झोपी लावलं, दोघे मस्तपैकी झोपलेले होते. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.